हे लक्षात आलेलं आहे. आम्हाला हे कळायला हवं आहे की 56च्या आधी आम्ही महार होतो, 56च्या नंतर बौद्ध झालो. पण ही मंडळी हजारो वर्षापासून बौद्ध आहे याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे. दक्षिण आशिया, पूर्ण आशिया खंडामध्ये जो बौद्ध धर्म गेला तो आजही चांगल्या पद्धतीने तिथे जतन करून ठेवलेला आहे. आपल्या सर्वाला याची जाणीव पाहिजे की बौद्ध धर्म जगामध्ये कसा पसरलेला आहे आणि त्या दृष्टीनं आपल्यालाही काम करायचं आहे. एक सर्वांनी थोडं खाली बसावं. एक आदरांजलीचा कार्यक्रम आहे. आमचे कुशीनगरचे मोठे भंते ज्ञानेश्वर महाथेरो हे 31 तारखेला ऑक्टोबरला त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्यांना आदरांजली ही आपली सभा अर्पण करणार आहे. सर्वांनी खाली बसावं शांत. भंते ज्ञान रक्षित हे आदरांजलीचं संचालन करतील. बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांना ज्या महापुण्यवान, महाज्ञानी, महाकरुणावान पूज्य भंतेजींनी दीक्षा दिली, त्रिसरणासह पंचशील बाबासाहेबांना दीक्षाभूमीच्या महापवित्र जागेवर ज्या भंतेजींनी दीक्षा दिली ते पूज्य डॉक्टर चंद्रमणीजी महास्तवीर यांचे प्रथम सुपुत्र पूज्य आगम महापंडित ज्ञानेश्वरा महाथेरा, ज्यांना आपण ज्ञानेश्वर महाथेरा म्हणू शकतो, ज्ञानेश्वरा महाथेरा कुशीनगर यांना पूज्य भिक्खू संघाच्या द्वारे आणि म्यानमारच्या द्वारे, ब्रह्मदेशाच्या द्वारे अग्ग महापंडित अशा उपाधीनं ज्यांना सन्मानित केलं होतं. पूज्य राहुल सांकृते यांच्यानंतर जर अग्ग महापंडित कोणाला सन्मानाची उपाधी प्राप्त झाली असेल तर ते पूज्य अग्ग महापंडित बदंत डॉक्टर ज्ञानेश्वरा महाथेरा यांना झालेली आहे. नुकतंच त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत करत एकमेव असे पूज्य भंतेजी होते की ज्यांनी कुशीनगरला बाबासाहेबांचा सुंदर असा गुडघ्यावर बसलेला चंद्रमणी भंतेजींना यांना हात जोडून जो पूर्णाकृती पुतळा उभारला आणि संपूर्ण जग ज्या कुशीनगरला येऊन बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव प्रथम भारतातून जर विदेशात कोण पाठवला असेल तर ते आग्ग महापंडित ज्ञानेश्वरा भंतेजीने पाठवलेला आहे. म्हणून त्या पूज्य भंतेजींना श्रद्धांजली अर्पण करण्याची जी म्यानमारची परंपरा आहे, जी आपली परंपरा आहे, ती एक अर्धा मिनिट 1 मिनिट आपण आनापान सती करून करणार आहोत. तर सगळ्यांनी आपल्या डोक्यावरचे टोप्या फेट्या बाजूला काढा, चष्मे आधी बाजूला काढा आणि आनापान सतीच्या आसनामध्ये एक अर्धा मिनिटपर्यंत आदरांजली, पुष्पांजली, श्रद्धांजली आणि विशेष रूपे आनापान सती करून आपण पूज्य भंतेजीला एक अर्धा मिनिटपर्यंत पुण्य अनुमोदन करणार आहोत. मोठा भिक्खू संघ मैत्री स्वरूपामध्ये त्यांना हे पुण्य अनुमोदन करणार आहे, श्रद्धांजली अर्पण करणार आहे. सर्वांनी दोन्ही डोळे बंद करायचे आहेत. आपला पाठीचा कणा सरळ करायचा आहे. मान नाकाच्या सुमारात करायचे आहे. उजुंग कायंग पनिधाय. श्रद्धांजली अर्पण करण्याची परंपरा ही स्मशानभूमीमध्ये बुद्धानं सुरू केलेली आहे. 1 घंटापर्यंत प्रेताला डोळे उघडे ठेवून पाहत राहून 9 प्रकारच्या स्मशानभूमीची अशुभ भावना करून नंतर 1 घंटा ध्यान करण्याची परंपरा ही बुद्धानं स्मशानभूमीमध्ये 2 घंटे आदरांजली करण्याची आपली परंपरा आहे की 1 घंटा त्या प्रेताला जळताना
त्या प्रेताच्या सर्व अंगाला पाहत पाहत एवं धम्मो एवं भावी एवं अनती तोती, हे शरीर जसं जळत आहे, हे जसं नश्वर आहे, हे निळं पिवळं पडलेलं आहे, 9 दरवाजावाट जसं घाण येत आहे, तसं सेम माझं शरीर सुद्धा असंच आहे. एवं धम्मो जे याच स्वभावाचं आहे. एवं धम्मो एवं भावी एवं अनती तोती, माझं पण शरीर असंच आहे, ते पण एक दिवस असंच निळं पिवळं पडणार आहे, 9 दरवाजावाट घाण पडणार आहे आणि त्याला असंच जाळणार आहे. यापासून ते बिलकुल वाचणार नाही. असं भगवान बुद्ध 1 घंटा अशुभ भावना त्या स्मशानभूमीत करायला लावायचे आणि मग 1 घंटापर्यंत आनापानसती करून श्रद्धांजली अर्पण करायला लावायचे. आपल्याकडे थोडासा वेळ नसल्या कारण आपण 1 अर्धा मिनिटापर्यंत करणार आहोत. सगळ्यांनी डोळे बंद करा. उजुम कायम म्हणजे आपली काया सरळ करा, मान नाकाच्या सुमारात करा, दोन्ही डोळे पूर्ण बंद करा आणि आपलं सारं लक्ष आपल्या स्वाभाविक नैसर्गिक येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर केंद्रित करा. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर केंद्रित करा. अनिच्चा वत संखार उपा दवयुधम्मिनो उपचित्वा निरुज्जन्ति ते संउपशमो सुखो अनिच्चा वत संखारा दवयोधम्मिनो उपजित्वा निरुज्जन्ति ते संउपशमो सुखो अनिच्चा वत संखारा उपादवयोधम्मिनो उपजित्वा निरुज्जन्ति ते संउपशमो सुखो इदं मे पुण्यकर्मं अम्माकस्य ज्ञातिस् उज्जभन्तेस् दीर्घकालं हिताय सुखाय पटिलाभाय उज्ज अग्गमहापण्डितस्य भिक्खुज्ञानेश्वरास महातेरस्य आसवानं खयावह होतु इदं मे पुण्यं निब्बानस्य पच्चयो होतु. साधु साधु साधु. बनते स्मृतिशेष अग्गपंडित ज्ञानेश्वरजी यांना आपण आपल्या धम्म परिषदेकडून आदरांजली अर्पण केलेली आहे. आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या भिक्षुनी धम्मदर्शना जटवाडा या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम करत आहेत, केलेलं आहे. त्यांचंही स्वागत होत आहे. मालाबाई विलासराव वेडे परभणी
विनय भीमराव मकरंद ही परभणी आहे, त्यांचं पुष्प देऊन स्वागत करतील. स्मरणिका बाजूला विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्यांना आवश्यक आहे त्यांनी पैसे देऊन स्मरणिका घेऊन जावी. लातूरच्या बौद्ध उपासक उपासिकाकडून 12,000 रुपयाचं दान आलेलं आहे. संजयजी हेरकर यांच्यामार्फत जालन्याच्या सर्व उपासकांकडून 25,000 रुपयाचं दान आमच्याकडे परिषदेला आलेलं आहे. धन्यवाद. प्रवचन होत आहे, सर्वांनी खाली बसावं. उपासकांनी धम्म प्रवचनासाठी